आत्मा मालिक संस्कार शिबिर हे खऱ्या अर्थानं मुलांना घडवणारं शिबिर ठरलं असून यात सुरू असलेले उपक्रम कौतुकाचा विषय ठरतायत। यातच एक नाविन्यपूर्ण उदाहरण समोर आलं असून एक विद्यार्थी शिबिरात प्रवेशित असून त्याचा वाढदिवस आहे। पालक मात्र 400 किलोमीटर दूर आहे, तेव्हा एवढ्या दूरवरून येणं त्यांना शक्य नसल्यानं त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस शिबिरात साजरा व्हावा अशी विनंती व्यवस्थापनाला केली। पालकांची ही सूचना मान्य करत परिपाठात मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला आहे। तर हा विद्यार्थी आहे अर्णव सचिन जगताप। त्याचे पालक श्रीमान सचिन जगताप यांनी अर्णवच्या वाढदिवसानिमित्त संस्थेची सैनिक आणि गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी योजना अर्थात अग्निपंख योजनेमध्ये 1000 रुपये डोनेशन दिले असून याबद्दल अर्णवला परिपाठात सन्मानित करण्यात आले। पालकांनी पाल्याचा प्रवेश शिबिरात का केला ही त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झाली। ते म्हणतात, मी मागील 2 वर्षापासून आत्मा मालिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाचे व्हिडिओ पाहत होतो। याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मी माझ्या मुलाला 21 दिवसाच्या बाल संस्कार शिबिरामध्ये प्रवेश घेतला। आज अखेर 15 दिवस पूर्ण झाले आहेत। रोजच्या रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे सर्व व्हिडिओ आम्हाला मिळतात। त्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो। आत्मा मालिक शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात, त्याचपैकी ध्यानधारणा ही एक अत्यंत गरजेची आहे। त्यामुळे मुलांची एकाग्रता व मनावरती संयम राहतो आणि आज ही काळाची गरज आहे। तसेच शाकाहार, सात्विक आहार आणि मैदानी खेळ या गोष्टीमुळे आम्ही या शिबिरात भाग घेण्याचा निर्णय घेतला। तसेच भविष्यात आम्ही या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याच्या विचारात आहोत अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे। डॉक्टर सचिन जगताप, मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा। अर्णवनं सुद्धा काय केलं माहिती का, मी सगळ्यांचा उल्लेख करणार आहे, पण अर्णवचा तुम्हाला यासाठी खास उल्लेख मला करावासा वाटतोय की अर्णवनं त्याचा जन्मदिवस हा गुरुकुलामध्ये चिरंतन स्मरणामध्ये राहील अशा पद्धतीनं साजरा करायचं ठरवलं। आणि अर्णव आणि त्याचे पालक या दोघांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, या कुटुंबांचं वैशिष्ट्य म्हणजे सातत्यानं इतरांची मदत करणं हा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि अर्णवपर्यंत तो वारसा आलेला आहे। अर्णव म्हटलं की माझा वाढदिवस सुद्धा असाच काहीतरी वेगळा करूयात। जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, ज्यांच्या शिक्षणाला आपल्याला हातभार लावता येईल का, असं काहीतरी मला या वाढदिवसाच्या निमित्तानं करायचं। आणि मग आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये अग्निपंख योजना नावाची एक योजना आहे। या योजनेमध्ये जे विद्यार्थी, पालक, भाविक आणि नागरिक काही ना काही आपलं योगदान देऊ शकतात आणि मग जे रक्कम जमा होते त्या रकमेमधनं जे गरीब, होतकरू, हुशार आणि आर्थिकदृष्ट्या जे त्यांच्याकडे आर्थिक चणचण आहे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गोष्टींना हातभार लावण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी या अग्निपंख योजनेतील रकमेचा उपयोग केला जातो। आणि ही गोष्ट अर्णवला आणि त्याच्या पालकांना समजल्यानंतर ते म्हटले की खूप छान, तुम्ही एवढा छान उपक्रम करता आहात, आमच्याकडनं सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं या उपक्रमामध्ये आम्हाला योगदान द्यायचंय आणि असे जे आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, यांच्या शिक्षणाला आम्हाला हातभार लावायचा आहे। आणि त्यासाठीच म्हणून अर्णवनं आपल्या जन्मदिवसाच्या निमित्तानं अग्निपंख योजनेमध्ये 1000 रुपयांची देणगी दिलेली आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये चिरंजीव अर्णव जगताप आणि त्याच्या पालकांचंही आपण अभिनंदन करणार आहात। तर चिरंजीव अर्णवला परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पालकांनी दिलेल्या स्तुत्य प्रतिक्रियेबद्दल त्यांचे आभार मानलेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।